2024 नवरत्न सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन महाराष्ट्र सुवर्णकार संस्था नागपूर द्वारा दरवर्षी संपूर्ण राज्यातील सोनार महिला पुरुष व युवकांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची नोंद घेऊन नागपुरात हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करून सोनार समाजातील नवरत्नांना सन्मानित केल्या जातं। संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे, संस्थाध्यक्ष श्री विलासजी बांगरे, संस्थेचे महासचिव श्री अनिलजी मालोकार व सर्व समित्यांचे अध्यक्ष पदाधिकारी, महिला समितीचे अध्यक्ष व सर्व महिला समितींचा सहभाग या सन्मान सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी लाभतो। या वर्षीचा नवरत्न सन्मान सोहळा 2024 हा स्वर्गीय श्री प्रभाकररावजी लोंढे समाजसेवक यांचे स्मृतिप्रित्यर्थ नागपूर शहरातील मध्यभागी असलेल्या राजवाडा पॅलेस महाल नागपूर येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाज बांधव व उपस्थित होते। हा सोहळा अप्रतिम नेत्रदीपक असा असतो। ह्या वर्षीचा महाराष्ट्र सुवर्ण नारी शक्ती सन्मान 2024 हा ऋग्वेद सुवर्ण वार्तात उपसंपादिका व निवेदिका मेहकर निवासी सौ दीपालीताई प्रवीणराव भांडेकर यांना देऊन गौरवण्यात आला। दीपाली भांडेकर या मेहकर जिल्हा बुलढाणा येथील असून सोनार समाजाची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर नेहमी निवेदन सादर करून त्या घराघरापर्यंत पोहोचल्या असून त्यांच्या कार्याची दखल घेत राजवाडा पॅलेस नागपूर येथील कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे, संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे, महासचिव अनिलजी मालोकार, कार्यक्रमाच्या उद्घाटका सौ क्षितिजाताई वानखडे, प्रमुख उपस्थिती संजयजी लोंढे व आशिषजी लोंढे व संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शन करून मुख्य नवरत्न सन्मान सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। सौ दीपाली भांडेकर यांच्या नावाचा उच्चार होताच हजारो समाज बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले। हा सन्मान स्वीकारायला मेहकरवरून सौ दीपाली भांडेकर व त्यांचे पती प्रवीणराव भांडेकर यांना सुद्धा मंचावर बोलावण्यात आले। सौ दीपाली यांना महाराष्ट्र नारी शक्ती सन्मान चिन्ह 2024 शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन त्यांचे द्वारे होत असलेल्या कार्याची माहिती दिल्या गेली। हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला। यावेळी मंचावरून ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक श्री दिनेशजी येवले हे सुद्धा उपस्थित होते। या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार हजारो समाज बांधव होते। दरवर्षी आयोजित या नवरत्न सन्मान सोहळ्यात आपले नाव यावे म्हणून कित्येक महिला व युवक आपल्या जीवनाला कलाटणी देत यशोशिखर गाठून हा सन्मान मिळावा म्हणून वाट बघत असतात। सौ दीपाली भांडेकर यांनी हा सन्मान समाज बांधवांना समर्पित केला असून समाजाच्या प्रेमामुळे व जीवनातील एवढा मोठा सन्मान मला मिळाला तो समाज बांधवाच्या प्रेमामुळेच या भावना ऋग्वेद सुवर्ण वार्ताकडे व्यक्त केल्या। ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक श्री दिनेशजी येवले यांच्या प्रती त्यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन सौ प्रांजली बुटे, डॉक्टर स्वप्निली कारेमोरे, मोहित प्रांजळे, चेतन वालीगुंजे यांनी केले। सौ दीपालीताई भांडेकर यांना 2024चा महाराष्ट्र नारी शक्ती सन्मान मिळाल्याबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। धन्यवाद।